बिर्ला गणपती पुण्यापासून साधारण 33 किलोमीटरच्या अंतरावर आणि तळेगाव दाभोळीतील सोमाटणे फाट्या इथे वसलेलं एक सुंदर असं मंदिर म्हणजे बिर्ला गणपती. या गणपतीची हाईट 72 फूट असून हा गणपती श्रद्धाळूंसाठी एक आकर्षणाचं केंद्र आणि श्रद्धेचं स्थान बनलेलं आहे. तर आपण येऊन पोचलो आहे आता बिर्ला गणपतीच्या मंदिराच्या एकदम जवळ. आणि इथून ज्या ह्या ज्या स्टेअर चालू होतात ना, ह्या लगभग 180 ज्या आहेत त्या स्टेअर्स आहेत ज्या आपल्याला गणपतीच्या वर ज्या सर गणपती जोड आपल्याला नेऊन ठेवतील. कारण की या गणपती जो आहे एकदम हाईटवर आहे, मतलब जे टेकडी आहे टेकडीच्या वर आहे आणि खालून आपल्याला तिथपर्यंत जावं लागते. आणि इथं तुम्ही तुमची गाडीसुद्धा पार्किंग करू शकता. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी इथं बाजूला पार्किंग आहे. इथून सरळ आतमध्ये गेल्यावर आपल्याला सरळ वर बिर्ला गणपती जो आहे वर जाता येते. हिंदू धर्मामध्ये 9 या अंकाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं मानलं जातं आणि 9 या अंकातच तुम्ही जर बघसाल तर बिर्ला गणपती सर्व बांधकाम 9 या अंकामध्येच बांधलं गेलेलं आहे. या गणपतीची जर हाईट बघितली आपण, त्याची हाईट आहे 72 फूट आणि 72चं जेव्हा आपण सम करतो 7+2 म्हणजे 9 होते. आणि याचा बेस जो आहे तो बेससुद्धा 54 फुटाचा आहे. जर त्याचा आपण सुद्धा 5 आणि +4 केलं तर त्याचे सुद्धा सम आपल्याला जो आहे तो 9च मिळते. आणि या बेसची हाईट जर आपण बघितली ना तर ते सुद्धा 18 फूट आहे. 18 फूट आणि त्याचा सुद्धा सम 8+1 9च होतो. तर त्यानुसार जो आहे ना ह्या गणपतीची जी रचना आहे, जे कन्स्ट्रक्शन आहे ते 9 या अंकातच केलेलं आहे आणि त्यामुळेच ह्या गणपतीचं खूप सारं महत्त्व इथं आहे. हा गणपती पुण्यापासून साधारण 33 किलोमीटरच्या अंतरावर येतो आणि इथं भाविकांची खूप सारी गर्दी असते. हे अतिशय शांत आणि मनाला एकदम प्रसन्न करणारं ठिकाण आहे. गणपतीची मूर्ती समोरून दिसायला जेवढी सुंदर आहे तसेच जेव्हा आपण गणपतीच्या बॅक साईडला जातो ना, बॅक साईडला सुद्धा अप्रतिम असा व्ह्यू जो आहे आपल्याला बघायला मिळतो. कारण की जेव्हा असं खालून आपण जेव्हा असं वर बघतो ना तेव्हा आकाशातील एकदम ब्लू कलर आणि त्याच्यामध्ये हे सुंदर अशी मूर्ती आणि तो व्ह्यू जो आहे ना बॅक साईडतून सुद्धा एकदम मस्त निघतो. कारण की बॅक साईडतून असं पूर्ण असं एक राऊंड आहे, तिथून आपण फिरू शकतो आणि फिरल्यानंतर जो व्ह्यू आहे तो खूप महत्त्वाचा एकदम सुंदर असा इथे आम्ही बघतो. कारण की बॅक साईडला थोडंसं गार्डनसुद्धा आहे आणि इकडेसुद्धा गार्डन आहे आणि थोडेसे हिरवळ असल्यामुळे ना इथून फोटोसुद्धा तुम्ही एकदम बेस्ट कॅप्चर करू शकता. त्यामुळे तुम्ही फोटो जर कॅप्चर करणार असाल तर बिर्ला गणपतीच्या बॅक साईडला या, कारण की तिथं सगळ्यात जास्त फोटो तुमचे जास्त चांगले जे आहे ते क्लिक होतील.
आणि समोर जे तुम्ही बघता ना इथून, समोर जे आपल्याला टेकडी दिसत आहे ते, आणि ते टेकडी जे आहे ना तिथंच घोराळेश्वर मंदिर आहे. तिथून खालून घोराळेश्वर मंदिराचा ट्रॅक चालू होतो आणि सगळ्यात वर जेव्हा तुम्ही इथून दिसत असेल तुम्हाला, ते आहे जे घोराळेश्वर टेकडी आहे तिथंसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि इथून जेव्हा पूर्वेकडे घोराळेश्वरची टेकडी आहे आणि त्यानंतर पश्चिमेकडे जर तुम्ही बघसाल तर इथूनच थोड्या अंतरावर समोर जे आहे चौराई देवी मंदिर तुम्हाला बघायला मिळते. ते सुद्धा ट्रेकिंगसाठी पर्यटकांचा एकदम महत्त्वाचा स्पॉट जो आहे तो सुद्धा इथून तुम्हाला जवळच अंतरावर भेटू शकतो. आणि मिडल्समध्ये जे आहे ते आहे आपला बिर्ला गणपतीचं मंदिर.